मित्रांनो, आपण दिवाणी स्वरूपाच्या म्हणजेच घर, जमीन तसेच मालमत्ते संबंधित खटल्यात अडकले आहात का? आणि तारीख पे तारीख पाहून वैतागले आहात का? भारतात दिवाणी खटले वर्षानुवर्षे चालतात, हे खरं आहे. पण प्रक्रिया योग्य असेल तर तुम्ही तुमचा खटला नक्कीच वेगवान करू शकता. आज मी तुम्हाला अशा काही कायदेशीर टिप्स सांगणार आहे, ज्या कोर्टामध्ये तुम्ही वापरून तुमची केस लवकर निकाली काढू शकता. बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे आपण सर्वस्वी वकिलांवर अवलंबून राहतो आणि प्रक्रियेत आपल्याच प्रकरणामध्ये काय चाललं हे आपल्यालाच कळत नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केस फाईल करण्यापासून ते निकालापर्यंत तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे व काय काळजी तुमच्या केसमध्ये घ्यायला पाहिजे. मित्रांनो, दिवाणी खटला लांबण्याचे मुख्य कारण म्हणजे पुराव्यांची कमतरता. लक्षात ठेवा, कोर्टाला फक्त कागदपत्रे आणि ठोस पुराव्यांची भाषा समजते. तुमचा दावा दाखल करतानाच सर्व आवश्यक कागदपत्र जसं की जमिनी संबंधित जर वाद असतील तर 7/12, 8 उतारा, फेरफार उतारे, खरेदी खत, वाटणीपत्र, दानपत्र, वारस हक्काची कागदपत्रे, जमिनीचा नकाशा, गाव नकाशा, मोजणी नकाशा आणि संपूर्ण मोजणी अहवाल तसेच हद्द निश्चिती संबंधी कागदपत्रे व इतर महत्वाची सर्व कागदपत्रे सर्वप्रथम गोळा करा. त्याचप्रमाणे जर पैशांचे व्यवहार झाले असतील तर करारनामा, पैसे दिल्याची रिसिप्ट, बँक स्टेटमेंट, लोन ॲग्रीमेंट, व्हॉट्सअप, ईमेल संबंधित सर्व तुमच्या मधातील संवाद आणि इतर तुमच्या केसमध्ये लागणारे सर्व कागदपत्रे गोळा करून सगळी कागदपत्रे क्रमाने जोडा आणि तुमच्या वकील साहेबांना द्या. वकील साहेबांना फक्त कागदपत्रे देऊन थांबू नका, तर त्यांना संपूर्ण घटनाक्रम तारखेनुसार सांगा. काय झाले, कधी झाले, कोणामध्ये व्यवहार झाला, तुमच्याकडे कोणकोणते पुरावे आहेत आणि समोरच्या व्यक्तीने काय केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या विरोधात जाणारे पुरावे किंवा कागदपत्रे किंवा तथ्य तुमच्या वकिलांपासून बिलकुल लपवून ठेवू नका. कारण तुमच्या वकिलांना प्रकरणाची पूर्ण माहिती असेल तरच ते तुमच्यासाठी योग्य रणनीती तयार करू शकतात. अशाच प्रकारे अनेक दिवाणी वाद असू शकतात. तुमच्या केसप्रमाणे सर्व आवश्यक पुरावे गोळा करून ते तुमच्या वकिलांना द्या. जर तुम्ही पुराव्यांमध्ये गोंधळ केला तर समोरची पार्टी त्याचा फायदा घेते आणि खटला ऑटोमॅटिकली लांबवते. त्यामुळे केस फाईल करण्यापूर्वीच तुमच्या वकिलांसोबत सर्व पुरावे एकदा बसून तुम्ही स्वतः तपासा. अनेकदा खटला सुरू होण्यापूर्वीच समन्स समोरच्या पार्टीला मिळत नाही आणि इथेच मात्र केस अनेक महिने अडकून पडते. इथेच तुम्ही स्मार्ट बनलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला त्याचा राहत असलेला पत्ता तुमच्याकडे अपडेटेड ठेवा आणि जर तो टाळत असेल तर कोर्टाकडून सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची मागणी करा. हे कायदेशीर पाऊल तुमचा वेळ वाचवू शकतं. तसेच कोर्टाच्या तारखांना स्वतः उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतः कोर्टामध्ये उपस्थित राहता तेव्हा वकिलांनाही गांभीर्य येतं आणि कोर्टाच्या कामकाजावर तुमचं थेट लक्ष सुद्धा असतं. यामुळे तुमचा खटला इतर केसेसच्या तुलनेत लवकर पुढे सरकतो. आता हे कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण प्रत्येक खटला लढण्यापेक्षा लोक अदालत किंवा मेडिएशनद्वारे सोडवणं हा सर्वात वेगवान मार्ग आहे. जर समोरची पार्टी तडजोडीला तयार असेल तर कोर्टाच्या बाहेर किंवा मध्यस्थी केंद्रामध्ये केस संपवणं हे दोन्ही बाजूंच्या हिताचं असतं. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणत्या विशिष्ट कायदेशीर समस्येबद्दल जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा आणि आपले हक्क जाणून घ्या.